देणार तर नव्हतो, कारण की कालच माझा ॲक्सिडेंट झाला आहे. माझी गाडी बिडी पूर्ण फुटलेली आहे. खजूर 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 महाशिवरात्रीचे सण खजूर. आज स्पॉन्सर आणल्यामुळं त्यामुळं मला काही टेन्शन नाही. स्पॉन्सर आज एकटाच आहे, जेव्हा देणार आहे आपला पैसे देणार आहे, आपल्याला टेन्शन नाही. तुम्ही मुंबई कोस्टल रोड बघला असेल, आत्ता जस्ट इथे ना मागे गेला. चालत आलंय 1 किलोमीटर, अजून रांग संपत नाही ते शेवटपर्यंत. 2 किलोमीटर गाडी 2 किलोमीटरला लावली ना. तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी वाढलेली. जसं ऊन वाढतं गर्दी वाढतं. हो, छोटावाला छत्रपती शिवाजी. हे बघा, आता वरून तुम्हाला त्याचं दाखवतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तिलशाला चाललेलो आहे. मी आणि माझा मित्र गाडी चालवत आहे. आम्ही दोघं जण तिलशाला चाललेलो. आज महाशिवरात्री असल्यामुळे आज आम्ही तिलशाच्या महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे. आणि तिथल्या आजचं असं वैशिष्ट्य आहे की आज नेमकी रविवार पण आहे. आज खूप गर्दी असणार आहे, गर्दी मला भेटणारच आहे. आणि परत आज असं आहे की आताच मंदिराचं नवीन काम चालू होतं. जो जुना मंदिर होता त्याच्यावर त्यांनी रिनोव्हेशनचं काम केलं आणि दुसरा मंदिर त्यांनी त्याच्यावर बांधलं. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आजची महाशिवरात्री तिथे कशी साजरी केली जाते. तुम्ही मुंबई कोस्टल रोड बघला असेल, आत्ता जस्ट इथे ना मागे गेला. मुंबई कोस्टल रोडला कसा तो जे होता गाणी असतो त्या प्रकारे इथेशी रस्त्याला खड्डे झालेले आहेत. त्यामुळे गाडी एकदम अशी आता ते बघा, परत बघू शकता तुम्ही सेम तसेच. हे बघा, गाडी बघा किती. जय हो. मित्रांनो, आताच पोचलेले तिथे इथं. मी माझा मित्र आम्ही दोघं चाललेले लांबून वाशिंदवरून आलेले. आणि तुम्हाला गर्दी दाखवतो. अजून म्हणजे काय झालेलं नाही. जवळजवळ किती वाजलं 8:30 8:20 झालं. 8:20 झालं, अजून गर्दी नाही. इकडं गाडी लावायला गेलो, तो गाडी लावली आणि 50 रुपये आमच्या गाडीचं या घेतली, पार्किंगची फी. दुकानं चालू झालेत व थोडं चालू झालेत आता. इथंची मस्त पोलिसांची सुरक्षा येतात, कारण की थोड्या टायमानंतर गर्दी. मेन आमचं आजचं धोरण जे एक आपल्याला या भेटला पाहिजे, दर्शन भेटला पाहिजे. दर्शन भेटेल ना रे. पण तो मला दर्शनाला जवळजवळ 10 वाजतील. तर बघू पुढं जातो. मिठाईची दुकानं. आणि आजचा मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आजचा मेन म्हणजे लोक खजूर खातात. खजुराची एवढी दुकानं आहेत ना त्याच्या मंदिराला. इथं पण मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिर दाखवतं. इकडं जाम गर्दी आहे, पण आता रांग तिकडून पुढून असेल माहिती आहे का. इथून रांगत नसतात ती. इथून बघूया आपण. इथून एंट्री नाही का? नाही, इथून एंट्री कधी देतात नाही. आता इथून डायरेक्ट बंद करतात. तिकडून ना याचं या केलेलं आहे त्यांनी. ही लोक बघ ते या बघा, मासं बघा आली. ही लोक एवढी हे बघा. चलो तो आपला मित्र आहे गण्या. मास हे बघा मित्रांनो, मासे बघू शकता तुम्ही. इथं मासे किती आहेत काय आहेत. आणि मंदिर बघा. मंदिराचं आत्ताच रिनोव्हेशन झालेलं मंदिराला 4 बाजूंनी तटला केले, कठडा ना बोलतात. हां, कठडा केलेले. काय पावसामुळे म्हणजे कसे पाणी घुसतं ना त्याच्यासाठी तिकडनं एंट्री झालं. तिकडून रांग आहे खाली. पण आपण जायचं का नाही, इथून एंट्री नाही का, आपल्याला खालीच जायला लागेल ना. मंदिर बघितलं असेल, हे मंदिर आताच आहे, कारण की याच्या 2 वर्ष आधीची पण माझ्याकडं मंदिराची व्हिडिओ आहे. आणि ती व्हिडिओ मी आता असेल माझ्याकडं तर मी टाकतो, कारण की ते पण चांगलं होतं. पण आता मस्त रिनोव्हेशन केलेलं आहे मंदिराची याची. त्र्यंबकेश्वरला कसं आहे त्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि आता मेन म्हणजे आपलं दर्शन आहे. दर्शन म्हटलं पाहिजे, त्याच्यासाठी आता खाली झालं, कारण वरनं दर्शन डायरेक्ट बंद केलेलं आहे. खाली जातो, तिकडून दाखवतो कुठं रोड आहे. समोरनं आलं
किंवा इकडनं ब्रिजच्या साईडनं आलं तर हा रोड आहे, या रोडला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर इकडं पुढे एक रोड आहे आणि इथून खाली जायचा एक रोड आहे. इकडं नदीचे खालच्या ब्रिजचे खालून रोड आहे. खजूर 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 महाशिवरात्रीचे शान खजूर. गाड्या घेतो का गाडी? रांग बघू शकता तुम्ही एवढे लांब आणि इकडून अजून वाढते ती तिथपर्यंत आहे काय, तिथपर्यंत रांग आहे पूर्ण. नंतर 1 किलोमीटर चालत आलं आहे, 1 किलोमीटर अजून रांग संपत नाही ते शेवटपर्यंत. 2 किलोमीटर नाही गाडी 2 किलोमीटरला लावली ना, 1 किलोमीटरची तशी रांग आहे. इथं लास्ट आहे. आता इथून जर दर्शन भेटला तर मग आपण जाऊ शकतो. मगापासून आम्ही रांगेत उभं आहे. मगाचपासून बरोबर 1 रांग चालू होती. आता लेडीज वेगळे केलं, जेंट्स वेगळे केलं, पण आता तर चला आपण एकच रांगेत आहे. पण पुढं सरकत नाही काय नाही. मग किती वाजते काय माहिती बा, 10 वाजलं. 10ला पण 5 मिनटं बाकी दर्शन होईल का नाही माहीत नाही. चाललाय तिथं जवळजवळ होत चाललं तो आता. प्रत्येक ठिकाणी पाणी सगळ्याला आता किती पब्लिक आता आम्ही नंदीच्या इथं मंदिर चालू असलेलं आपण दर्शन तुम्हाला पण दर्शन महादेव दर्शन झालं, दर्शन करायला भेटलं. मला पण दाखवलं मी दर्शन घेतलेलं आहे. भेटला का? हा ब्रिज आहे, इथे मंदिर आणि ब्रिजच्या खाली तसे मासे आहेत. आणि वरती चढलेले आता इथं बघू. हे तिकडं लोक दाखवा ना भाई, काय लोक बघा किती एवढं वर तिथे सगळीकडे रेस्ट्रिक्शन लावलेले आहेत, तरी पण लोक एवढं पुढं बघण्यासाठी इथं खाली आलेले आहेत. तिकडे मासे आहेत, मोठे मोठे मासे आहेत. आणि मी त्याच्याकडे फोन दिलेला आहे, मी मासे दाखवण्यासाठी खास.
हे मासे बघू शकता झुमकर किती मोठे मोठे मासे चमक दिसतात ना. हा बघा ना ते आता तिथे ते लिहिलेलं बघ लिहिलेलं आणि प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेले महाशीर माशांचा महिमा सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक सगळीकडे लिहिलेले आणि ती पब्लिक बघू शकते एवढी सगळे. यांना देवमासे म्हटलं जातं. देवमासे याच्यासाठी म्हटलं जातं सांगितलं जातं की कोणीतरी हे पकडले होते आणि ते त्यांना कापून त्यांची भाजी करण्याचा विचार करत होता पण ते काही शिजलत नाही त्यामुळे त्यांनी परत त्याच्या आतमध्ये तसं टाकलं आणि तसल्या नसल्यामुळे त्यांनी परत ते त्याच्या आतमध्ये टाकलं आणि तो मासा अजूनपर्यंत आहे असा लोक सांगतात पण अजून परत तो कोणाला दिसेल नाही. कोणाच्या नशिबात असेल त्याला दिसतंय. आता आमच्या नशिबात आहे की नाही आम्ही एक तुकडा पडलेला मासा आहे आणि एक ज्याच्या नकात मिळते आणि म्हणून याच्यासाठी त्याला देवमासे म्हटलं जातं. आता इथे कोण त्यांना मारत नाही कारण की यांना देवमासे म्हटलं जातं म्हणून त्यांना कोणी मारत नाही. त्यामुळे त्यांचं असं झालं की तशी त्यांना कोणाची भीती नाही त्यामुळे ते असंख्य म्हणजे प्रजातीने वाढत आहेत. यांचं नाव आता बघितलं मी महाशीर मासा असे म्हटलेले. अरे ते उन्हामुळे ते चकाकतात म्हणून अर्धा कुठं दिसतात त्याला याच्यात कमी दिसतात. मित्रांनो आता ऊन खूप वाढत चालले आणि आलो गर्दी पण वाढायला लागले. आमचं एक चांगलं झालं की आम्हाला दर्शन भेटलं आणि दर्शन झाल्यामुळं आम्ही आता कसं फ्री आहे. आता आम्ही फिरू शकतो ना पूर्ण नजारा एन्जॉय करू शकतो कारण की तिलसेची जी जत्रा आहे ती खूप फेमस आहे आणि खूप लांबून ठाणा मुंबईवरून लोक फिरण्यासाठी येतात आणि मजा करण्यासाठी येतात. पण एवढंच आहे की जर तुम्ही फिरायला येता आणि जर दुसऱ्या ठिकाणी येतात तर तिथे तुम्ही कचरा नाही केला पाहिजे. आपली जी जागा आहे सुरक्षित ठेवली पाहिजे कारण की आता यावर्षी पूर्ण याचं चेंज केलेलं आहे. काय बाबा एकदम पूर्ण हे लावलेलं आहे फेन्सिंग वगैरे. तुम्ही आता मगाशी बघितलं असेल की फेन्सिंग वगैरे लावलेले त्यामुळं असं की कोण पडणार नाही कारण की जर खाली पडलं खूप पूर्ण वैतरणा नदीचं पात्र आहे. वैतरणा नदीचं पात्र असल्यामुळे कसं ते नदीचं असल्यामुळे ते जास्त खोल आहे. खोली कोणाला माहीत नाही किती आहे काय जास्त असू शकते त्याच्यामुळे ते पूर्ण त्यांनी ठेवलेले. मित्रांनो आता जरा दुसऱ्या साईडला आलोय ते व्हिडिओ काढण्यासाठी कारण की इकडेची बघाल ना ते मासे आता उन्हामुळे जास्त दिसत नाही त्याच्यासाठी मी पण चष्मा घातलाय थोडाफार ते दिसतं. इकडेशी पण आहे बघा इकडेशी पण तुम्ही बघू शकता थोडं आहे कारण उन्हामुळे ते दिसत नाही. पण पब्लिक बघा किती आई हे बघा ड्रोनने शूट करायला लावलाय आणि आमचे सगळ्याचे व्हिडिओ काढा. मी पण त्याचे व्हिडिओ काढले त्यांनी पण माझे व्हिडिओ काढले. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की आज मी येणार तर नव्हतो कारण की कालच माझा ॲक्सिडेंट झाला आहे. माझी गाडी पूर्ण फुटलेली आहे पण तरी पण आज माझा मित्र बोलला की आज जायचं. आज येण्याचा बेत होता कारण खास ब्लॉगसाठी कारण की आपलं रोजचं ब्लॉग चालू आहे आणि ब्लॉग आपल्याला काढायचा आहे त्याच्यासाठी आपण रोज याच्यासाठी तिथे ड्रोन शूट चालू आहे आणि त्याच्यासाठी मी आज आलेलो आहे. दुसरं काय नाही ब्लॉगसाठी आलेलं आहे म्हणून मग मित्रांनो सपोर्ट करा व आपले ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण की एवढं लागलेलं असं माझं पूर्ण पायाला वगैरे माझे लागलेले तरी पण मी आलेले ना. आणि तुम्हाला त्याचंच सांगायचं होतं की आज महाशिवरात्र म्हणजे या आजच्या दिवशी शिवशंकर आणि पार्वती यांचं लग्न झाला होता आणि या दिवशी हा खूप पवित्र दिवस मानला जातो आणि या दिवशी शिवशंकराने तांडव केला होता म्हणून आजचा दिवस खूप पवित्र मानला जातो. आणि या दिवशी सर्वजण उपवास ठेवतात अखंड उपवास ठेवतात की सर्वांच्या
ज्या इच्छा वगैरे आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. तर सर्वांनी आजचा महाशिवरात्रीचा दिवस हिंदू धर्मामध्ये तर महाशिवरात्री हा दिवस खूप मानला जातो. तर सर्वांनी हे बघा तशी मिलन काय खतरनाक हे बघा. हे बोलले जाते की 2 ते 3 फुटापेक्षा जास्त असू शकतात, कारण की हे मासे कुठंच जात नाही. पूर येऊ दे काय येऊ दे तरी पण हे मासे कुठंच जात नाही. त्यामुळे हे मासे खूप वाढलेले आहेत. आणि ही वाडा म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सर्वात मोठी भरणारी जत्रा आहे ही जत्रा. आणि ते पण तिळसे हे वाड्यापासून 10 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर तिळसे गाव आहे. याचं नाव त्याच्यासाठी पडलेलं आहे की तिळसा गावाचं नाव आहे आणि त्याचं पण तेच नाव ठेवलेलं आहे. तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी वाढलेली आहे. जसं जसं ऊन वाढत गर्दी वाढते. खजूर पण घ्यायचं आहे का? फोटो एक नंबर फोटो नाही मारू का प्रेम महाराजांचं छत्रपतींचे राधाकृष्णाचे पूर्ण सगळे एआयच्या प्रिंट वाटतात. सगळे शंकराची मग मस्त आहे. ते पूर्ण त्याच्यामध्ये डायमंड वगैरे टाकलेले. भाई कितने को है? थी 850. और वो छोटा वाला छत्रपती शिवाजी 450. ये 800 रुपये. आणि हे वाला हा 350. आणि या फ्रेममध्ये एक नंबर अशी गोष्ट लिहिलेली आहे की तलवार सगळ्यांच्या हातात होती, ताकद सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तात होती. आणि हे खरं आहे. या मित्रांनो एवढा पायाला लागलाय तरी पण आज मी आलो. तर माझा मित्र एवढं लांबून आला तर मला याची या नाही का मी पण येऊ शकतो. तर तो येऊ शकतो एवढं लांबून तुम्ही पण गाडी आपली अख्खी घेतलेली आहे. एक दिवस याला काय आपण खास ब्लॉगसाठी आलेले लोक सगळी या करता. पण आपलं पहिलेच गेलं दर्शन घेतलं, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या नशिबात कुठल्याच ठिकाणी नाही दर्शन नाही का. जे मागचे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघितलं असेल तर त्याचं तुम्हाला समजलं असेल की आपलं कुठल्याच ठिकाणी आपल्याला दर्शन नाही भेटत काय नाही. आज आपल्याला इकडे दर्शन भेटलं सकाळी 8 साडेआठला रंगदेव होतं, पण आज दर्शन आपल्याला भेटलं. खूप भारी वाटला. उसाचा रस प्यायला आलेले. उसाचा रस पिऊ जरासा जाम गरमी आहे. याला बोलतो उसाचा रस. आज स्पॉन्सर आणल्यामुळे त्यामुळे मला काही टेन्शन नाही. स्पॉन्सर आज एकटाच आहे. जेव्हा देणार आहे आपला पैसे देणार आहे आपल्याला टेन्शन नाही. सगळा लांबून मागवला पैशाला मुंबईवाला पण मागवला. उसाचा रस मागवला. उसाचा रस पिऊ आणि खजूर घ्यायचा. अजून आज जाम खाऊ जाम गोरगोर खाऊ. एवढ्या पिशव्या भरल्या ना सगळे घरी गेल्या बोलतील अरे काय किती पिशव्या आणल्यात ना कितीने. मला आवडते पिशव्या चालती गेली तरी चाललं. प्रत्येक ब्लॉग मध्ये आपला यो असतं चालती गेली तरी त्याला रुतबा गेला नाही पाहिजे. हॅशटॅग बांधील की सिमॉन भाऊ तिलच्याला येऊन जा. तिलचा एक नंबर आता बनवलाय ना जबरदस्त. एक नंबर आहे. गोड का बोलतो एवढा गोड. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल सकाळी जेव्हा आपण आलो तेव्हाची पब्लिक आणि आताची पब्लिक बघू शकता. फुल पब्लिक आहे आणि आता दर्शन पण भेटणं मुश्किलच आहे बहुतेक. आणि आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. सर्व खरेदी वगैरे केलेली आहे. टाकली अडकलो असतो आता. बोला आम्ही बोलतो की चालू कर. अरे बघा एवढे लोकांचे आम्ही व्हिडिओ बनवला मोबाईल देतात. एवढे लोकांचे आम्ही व्हिडिओ बनवले. आम्ही व्हिडिओचा आता सुरुवात केली ना. आमचं कॉन्फिडन्स यायला लागले. त्याच्यासाठी आम्ही माईक काय टेन्शन नाही घ्यायचं. घेतलेले. काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. कोण 4 लोक बोलणार नाही. 4 लोक आहे ना ईद नंतर तेव्हा आपण व्हायरल व्हायला टाइम लागेल आम्हाला याला. तर जेव्हा व्हायरल होईल ना तेव्हा हीच लोक आपल्याजवळ येणार. नाही कॉन्फिडन्स ठेवा. व्हिडिओ बनवा. काय टेन्शन त्याला सपोर्ट करा इथे चॅनलला. आणि माझा भाऊ सगळ्यात जास्त सपोर्ट करतो. मी रात्री एक व्हिडिओ बघितली की जो शिव्या देतो, जो 6 महिन्यातून वर्षातून आपल्याशी बात करतो, तो आपल्याला कधी दगा देऊ शकत नाही. कारण की शेवट आपल्याला कुठल्याही परिस्थिती असो तो आपला साथ देणारा असो. जो आपल्याशी एकदा त्यांनी सर्व लिंक तोडली आणि आपल्याला कधीच बोलत नाही. आवाज पण जात नसेल त्याच्यात.
तर तो शेवटपर्यंत आपल्याला सोडला नाही, पण जो आपल्या एकदम पूर्ण आपला जी नातं तोडून टाकलं ना, त्याला माहिती आहे त्याच्या आयुष्यातला त्याचा हिरा, त्याचा दोस्त हा त्याच्या आयुष्यातून निघून गेलेले. सांगायचं दुसरं काही नाही. बघा मित्र आहे ना, शेवटपर्यंत मित्राने जर सपोर्ट नाही केला तर दुसरा कोणी सपोर्ट करणार. कारण की अशा गोष्टीमध्ये हा मित्र तुमचा समोर येणार आहे. जो तुमचा 100% तर टॅग करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आपली गाडी आता आलेली जवळ, बघू शकता 1.5 किलोमीटर चालत आलोय तरी पण अजून पब्लिक बघा, अजून वाढतच चालले. पब्लिक अजून येते. व्हिडिओला नक्की बघा. एकदा तरी या तीर्थक्षेत्राला एवढा लागलेले तरी पण आलेले मी, आणि व्हिडिओ बनवायला खास ब्लॉग साठी पण आलेले. त्यामुळे धन्यवाद. एकदा तरी या आणि या तीर्थक्षेत्राला एकदा तरी व्हिजिट करा. महाशिवरात्रीचं एक निमित्त म्हणून आम्ही आले. या, इतर वेळेला पण या. हा, इतर वेळी याल ना, एक नंबर तुम्हाला बघायला मजा वाटेल. तर काय खतरनाक नजारा येतो. आता थोडस रिनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी. मंदिर झाल्यानंतर बघाल ना तुम्ही, एक नंबर झालेले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या वर्षी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की आता आपला हा तिलशाचा ब्लॉग झालेला आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटलं असेल किंवा काही चांगलं वाटलं असेल तर मित्रांनो कमेंट करा, आणि कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. गुड नाईट.